गाईज, पायवाट डायरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता मी शिवाजी पार्क एक्सप्लोर करायला चाललो आहे. तिकडे दीप महोत्सव असतो दरवर्षी. तर आज आपल्याबरोबर आहेत नियती अभ्यंकर आणि ऋषभ शहा, ज्यांना तुम्ही ऑलरेडी दिवाळीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर दिवाळी आपल्या शिवाजी पार्कमध्ये दीप महोत्सवच्या वेळेला फायरवर्क्सचा शो असतो. सो आज तो पण आपण एक्सप्लोर करणार आणि पूर्ण दीपोत्सवाला जी लाईटिंग असते ती आपण बघणार आहे. सो चला आपण ते एक्सप्लोर करूया. बाय. तर तुम्हाला आता असं वाटत असेल की मी इकडे येऊन असं तुमच्याशी का बोलतो आहे, कारण आपण दीप महोत्सवला जेव्हा शिवाजी पार्कला गेलो होतो तर तिकडे खूप जास्त फटाक्यांचा आवाज आहे. सगळे तिकडे येऊन फटाके फोडत आहेत. सो तिकडे ब्लॉग करायला काहीच पॉसिबल झालं नाही. मी ट्राय पण केला होता बट तिकडे आवाज काहीच येत नव्हता कॅमेरामध्ये. सो म्हणून मी इकडे येऊन तुम्हाला सगळे डिटेल्स देतो आहे. असं आपण ट्राय करूया, वेगळं असा ब्लॉग करूया आपण ह्यावेळेला. तर आता आपण इथे शिवाजी पार्कला पोचलेलो आहोत, जसं तुम्ही बघू शकता. आणि शिवाजी पार्कला पोचल्यावर सगळ्यात पहिलं आपण शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ, कारण शिवाजी महाराज आज होते म्हणून आपण सगळे फेस्टिवल्स इथे साजरी करू शकतो. सो शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण लाईटिंग दाखवीन दीप महोत्सवची आणि त्यानंतर आपण फायरवर्कचा शोही बघूया. सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. सगळं तुम्ही या ब्लॉगमध्ये बघणार आहात. बाय बाय. तुम्हाला पण शिवाजी पार्कला यायचं असेल तर शिवाजी पार्कला येणं खूप जास्त सोपं आहे. तुम्ही कुठलीही ट्रेन पकडा, दादर स्टेशनला उतरा आणि स्टेशनवरून दादर वेस्टला जा आणि लोकेशनवर शिवाजी पार्क टाकलं तर तुम्ही अगदी 5 मिनिटात तिकडे पोहोचू शकता. आणि आता आपल्या शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. सो आता आपण पूर्ण एक राऊंड मारूया शिवाजी पार्काचा आणि सगळे दीप महोत्सवची लाईटिंग कशी केलेली आहे, तिकडचे कंदील्स, लाईट्स हे सगळं बघूया. चल. सो शिवाजी पार्कला दीप महोत्सव आणि त्याची लाईटिंग, कंदील हे तुम्हाला सगळं कसं वाटलं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आपण कंदील बनवण्याचा ब्लॉगही टाकलेला आहे, इथे तुम्ही आय बटनला बघू शकता तो. सो तोही बघा आणि पायवाट डायरीला सबस्क्राईब करा. आणि आता ह्या ब्लॉगमधल्या आपण सगळ्यात आकर्षक क्षणाच्या इथे जाऊया. आपण आता फायरवर्क शो बघूया. सो फायरवर्क शो फक्त 3 मिनिटाचा असतो बट तो 3 मिनिटात खूप अविस्मरणीय असतात. हे तुम्ही नक्की बघितलं पाहिजे. यावर्षी नाही बघितलं तर पुढच्या वर्षी नक्की ते भेट द्या. सो चला आता आपण फायरवर्कचा शो बघूया. तर शिवाजी पार्कचा दीप महोत्सव तुम्हाला कसा वाटला, फायरवर्क शोही कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि आता आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयाच. तोपर्यंत तुम्ही आपले पायवाट डायरीचे सगळे व्हिडिओज बघा. गणपती, दिवाळी आणि ट्रेकिंगचे व्हिडिओज मी टाकणार आहे. सो तोपर्यंत तुम्ही बाकीचे सगळे व्हिडिओज बघा. मी ते आय बटनला देतो आहे. आणि पायवाट डायरीला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा, फॅमिलीबरोबर बघा. सो आता आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय आणि हॅपी दिवाळी.